नमस्कार. आत्ता आपण भारत इरिगेशन 48 या सॉफ्टवेअरमध्ये काय काय करता येऊ शकते ते बघणार आहोत. मित्रांनो, भारत इरिगेशन 48 हे सॉफ्टवेअर खास इरिगेशनचे डीलर यांच्यासाठी बनवलेले स्पेशल असे सॉफ्टवेअर आहे. 2005 सालापासून आजतागायत म्हणजेच 2021 पर्यंत महाराष्ट्रातील इरिगेशनचे सुमारे 6000 पेक्षा जास्त डीलर्स हे सॉफ्टवेअर वापरतात. कारण डीलर्सला याचा खूप फायदा झाला आहे. सुरुवातीला या सॉफ्टवेअरचा उद्देश फक्त सबसिडी फाईल्स बनवणे एवढाच मर्यादित होता. मात्र आजकाल किरकोळ विक्री म्हणजेच रिटेल विक्री, खरेदी चलन, कोटेशन देणे, शेतकऱ्यांचा हिशोब ठेवणे, सोबतच कृषी अधिकाऱ्यांना लागणारे विविध स्टॉक रिपोर्ट्स यात चुटकीसरशी तयार होतात. चला तर मग बघूया हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते. यात सुरुवातीला आपण सेट केलेला पासवर्ड टाकून ओके या बटनावर क्लिक करूया. भारत इरिगेशन 48 प्लस या सॉफ्टवेअरची ही सुरुवातीची स्क्रीन आहे. यातच सर्व ऑप्शन्स आहेत. डीलर बंधूंनो, आपल्या दुकानात जेव्हा शेतकरी इरिगेशन संचाबद्दल एन्क्वायरी करण्यासाठी येतो तेव्हा त्याने सांगितल्यानुसार आपण त्याच्या शेताचा नकाशा काढून त्यानुसार त्याला कोटेशन देऊ शकतो. त्यासाठी कोटेशन या ऑप्शनचा वापर करता येईल. PMKSYचे नकाशा बिल सहित संपूर्ण सबसिडी प्रकरण बनविण्यासाठी सबसिडी प्रकरणे हे ऑप्शन निवडावे. सबसिडी प्रकरणे बनविल्याने स्टॉक रिपोर्टमध्ये स्टॉक वजा होतो. प्रकरणाव्यतिरिक्त शेतकऱ्याला माल विक्री करायची असल्यास किरकोळ विक्री हे ऑप्शन आहे. यातही स्टॉक वजा होतो. कंपनीकडून खरेदी केलेल्या मालाची नोंद ठेवण्यासाठी खरेदी चलन हे ऑप्शन निवडावे. यामुळे स्टॉकमध्ये वाढ होते. एक्स्ट्रा जमा पावती. यात जर शेतकऱ्याने जुनी थकबाकी रक्कम आणून दिल्यास किंवा ॲडव्हान्स रक्कम जमा केल्यास त्याची नोंद यात करता येते. आपण केलेल्या खर्चाची नोंद ठेवण्यासाठी कॅश व्हाउचर हे ऑप्शन निवडावे. या सर्व गोष्टींचा इफेक्ट त्यानुसार स्टॉक तसेच कृषी अधिकाऱ्यांना लागणारे विविध रिपोर्ट्स बघणे, प्रिंट काढणे, एक्सेल फाईलमध्ये रिपोर्ट्स घेणे यासाठी सर्व रिपोर्ट्स हे ऑप्शन आहे. रजिस्ट्रेशन. आपली आवश्यक माहिती उदाहरणार्थ GST नंबर, आपल्या दुकानाचा सिम्बॉल, बँक अकाउंटची डिटेल्स जे आपल्या कोटेशन किंवा बिलामध्ये येतात, आपल्या कंपनीचे CML नंबर, तसेच इतर सेटिंग व रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आहे. तुम्ही पोकराचे प्रकरण बनवण्यासाठी जर वेगळे सॉफ्टवेअर घेतले असेल तर या सॉफ्टवेअरमध्ये एकत्रितरित्या स्टॉक दिसण्यासाठी यात पोकरा सॉफ्टवेअरच्या डेटाचा पाथ टाकता येतो. बिल दर. आपल्याकडील मालाची नोंद, त्याचे HSN नंबर, GST पर्सेंटेज, कंपनीनुसार त्याची साईजनुसार व कंपनीनुसार त्यांचे रेट हे आधीच सेट करून ठेवण्यासाठी बिल दर हे ऑप्शन आहे. युजर मास्टर. या सॉफ्टवेअरला वापरण्यासाठी युजर्स बनविणे, त्यांचे पासवर्ड सेट करणे यासाठी युजर मास्टर हे ऑप्शन आहे. फॉन्ट प्रॅक्टिस. भारत इरिगेशन 48 प्लस या सॉफ्टवेअरमध्ये मराठीच्या सोप्या वापरासाठी भारत हा फॉन्ट वापरला आहे. त्याचा कीबोर्ड लेआउट बघण्यासाठी व प्रॅक्टिससाठी हा ऑप्शन निवडावा. भारत हा फॉन्ट फोनेटिक असल्यामुळे K दाबल्यास क येतो, P दाबल्यास प येतो, पण प सारखे बरेचसे अक्षर अर्धे येतात. पूर्ण करण्यासाठी A दाबावा लागतो. मग नंतर काना देण्यासाठी पुन्हा A, मात्रासाठी O, औसाठी डबल मात्रा, उकारासाठी U, दुसऱ्या उकारासाठी शिफ्ट दाबून U,
तसेच वेलांटीसाठी आय, दुसऱ्या वेलांटीसाठी शिफ्ट दाबून आय. अशा प्रकारे उच्चाराप्रमाणेच याची टायपिंग असल्यामुळे हा फॉन्ट टायपिंग करण्यासाठी अतिशय सोपा आहे. प्रोफाईल. आपण भारत इरिगेशन 48+ हे सॉफ्टवेअर खरेदी केले, त्याचे डिटेल्स, जेव्हा MC भरले असेल त्याचे डिटेल्स, आपण जेव्हा आमच्या सर्व्हिस सेंटरला कॉल केला असेल त्याचे डिटेल्स, या सर्व गोष्टींचे रेकॉर्ड बघण्यासाठी प्रोफाईल हे ऑप्शन निवडा. यासोबतच बॅकअप घेणे, नवीन आलेले अपडेट्स डाउनलोड करून घेणे, आमचे लेटेस्ट नंबरची माहिती व इतर डिटेल्स माहिती बघण्यासाठी आमच्या वेबसाईट्सला भेट देणे, असे विविध ऑप्शन्स यात आहेत. पैकी काही ऑप्शन्स आपण आता वापरून बघूया. कोटेशन. मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे शेतकरी जेव्हा आपल्याकडे संचाबद्दल एन्क्वायरी करण्यासाठी येतो त्यावेळेस आपण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या शेतामधील संचाचा नकाशा काढून देऊ शकतो व त्यानुसार त्याला कोटेशन देऊ शकतो. आता सुरुवातीला संचाचा नकाशा म्हणजे ग्राफ कसा काढायचा ते आपण बघूया. सुरुवातीला आपण त्याचे नाव टाकूया. नाव, गाव, शिवार, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर हे टाकल्यानंतर संच प्रकार ठरवावा. यात ठिबक, तुषार, मायक्रो स्प्रिंकलर व मिनी स्प्रिंकलर असे ऑप्शन्स येतात. त्यात पुन्हा संच प्रकार निवडल्याच्या नंतर त्यात तो ऑनलाईन आहे की इनलाईन आहे असे उपप्रकार सिलेक्ट करता येतील. यात आपल्याला हवे असलेले पीक आपण इथे सिलेक्ट करू शकतात किंवा टाईप करू शकतात. एकदा टाईप केले की ते या लिस्टमध्ये सेव्ह राहते. आता येथे आपण डाळिंब या पिकासाठी ठिबक ऑनलाईन पद्धतीने वापरणार आहोत. त्यात आपण ठरवत आहोत की एका झाडाला साधारणतः 2 ड्रिपर लागतात. 2 ओळीतील अंतर हे मीटरमध्ये टाकत आहे आणि 2 झाडातील अंतर हेही मी मीटरमध्ये टाकत आहे. त्यानंतर एकतर तुम्ही एका ओळीतील झाडे व ओळींची संख्या हे टाकले तर लांबी रुंदी ऑटोमॅटिकली येईल किंवा तुम्ही लांबी रुंदी टाकल्यास एका ओळीतील झाडे व ओळींची संख्या ऑटोमॅटिकली बदलेल व त्यानुसार त्याचं क्षेत्रफळ ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल. नंतर यात गट नंबर टाकावा. आता नकाशा काढण्यासाठी दाखवा 4 बाजू या बटनावर आपण क्लिक करूया व ग्राफवरती क्लिक करूया. अशा प्रकारे आपण जे लांबी रुंदी ठरवली होती त्याप्रमाणे येथे पश्चिमेकडची 60 मीटर, पूर्वेकडची 60 मीटर, उत्तरेकडची 70 मीटर व दक्षिणेकडची 70 मीटर आली आहे. परंतु दरवेळेला इतका चौकोनी ग्राफ नसतो, म्हणून इथे आपण कोपऱ्यावरचा पॉईंट जर सिलेक्ट केला आणि नंतर त्याला जर ड्रॅग केला तर इकडे सुद्धा लांबी रुंदी ऑटोमॅटिकली बदलते व क्षेत्रफळही बदलते. अजूनही जास्त वेडावाकडा नकाशा असेल तर दाखवा अनेक बाजू ह्या बटनावर क्लिक करून नंतर ग्राफवर क्लिक केल्यास तुम्हाला बदल करण्यासाठी जास्त पॉईंट्स भेटू शकतात व त्यानुसार तुम्ही
नकाशा बदलू शकतात। मी तुम्हाला आता सर्वात सिंपल पद्धतीने नकाशा काढून दाखवणार आहे। तिला दाखवा चार बाजू या बटनावर क्लिक करून मी ग्राफवर जिथे क्लिक केले तिथून वरती व उजवीकडे ग्राफ दिसायला लागतो। प्लॉटची ड्रॉइंग फायनल झाल्यानंतर तुम्ही ओके या बटनावर क्लिक केल्यास ग्राफचे इतर टूल आपल्याला ड्रॉइंगसाठी अवेलेबल होतात। उदाहरणार्थ सबमेन। मी इथे एकदा सबमेन ड्रॉ केलेली आहे। खाली पण एक सबमेन ड्रॉ दाखवलेली आहे। नंतर मी मेन लाईन काढत आहे। मेन लाईनच्या सुरुवातीला विहीर दाखवूया। असेंब्ली दाखवूया। फर्टिगेशन टँक दाखवूया। एखादा फिल्टर दाखवूया। त्यानंतर जेथे मेन लाईनला सबमेन जोडली आहे तिथे कॉक दाखवूया। कॉकलाच कंट्रोल वॉल्व असेही म्हणतात। नंतर फ्लश वॉल्व हा सबमेनच्या दुसऱ्या टोकाला दाखवूया। नंतर लॅटरल दाखवण्यासाठी लॅटरल या बटनावर क्लिक करून सिंबॉलिक पद्धतीने लॅटरल दाखवूया। लॅटरलची डायरेक्शन दाखवण्यासाठी ॲरो बटनांचा वापर करूया। लक्षात असू द्या, लॅटरल आपण इथे सिंबॉलिक पद्धतीने दाखवत आहोत। सगळ्या लॅटरल इथे काढून दाखवण्याची आवश्यकता नाही, कारण या सॉफ्टवेअरमध्ये लॅटरल ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होते। काही टाईप करायचे असल्यास तुम्ही टाईप या ऑप्शनचा वापर करा। एक्स्ट्रा लाईनसाठी तुम्ही एक्स्ट्रा रेषा या ऑप्शनचा वापर करून अशा प्रकारे एक संपूर्ण ग्राफ बनवू शकतात। परंतु एका क्लिकवर जर तुम्हाला ग्राफ बनवायचा असेल तर ठिबक संचाचा रेडी ग्राफ या ऑप्शनवर क्लिक करा। इथे एक सॅम्पल आपण सांगितलेल्या लांबी रुंदीनुसार ऑटोमॅटिकली एक सुंदर असा ग्राफ आपल्याला काढून मिळेल। आता आपण ग्राफनुसार कोटेशन कसे दिसेल हे बघूया। दुसऱ्या पेजवर आल्यानंतर इथे अप्लाय क्वांटिटी अकॉर्डिंग टू ग्राफ या ऑप्शनवर क्लिक केल्यास आपण ग्राफमध्ये घेतलेल्या घटकांनुसार येथे आयटम्स येतील। यात तुम्ही साईज, संख्या व रेट यात डायरेक्टली बदल करू शकतात। हे सर्व झाल्यानंतर कोटेशन सेव्ह करा। कोटेशनची प्रिंट देण्यासाठी तुम्ही कोटेशन प्रिंट या बटनाचा वापर करा। आपल्याला प्रिंट स्क्रीनवर बघायचे असल्यास प्रिव्ह्यू या ऑप्शनला सिलेक्ट करून नंतर कोटेशन प्रिंट या बटनावर क्लिक करावे। अशा प्रकारे केवळ 2 स्टेपमध्ये कमी क्लिकच्या सहाय्याने किंवा डिटेलमध्ये आपण ग्राफ काढून त्यानुसार अगदीच एका मिनिटामध्ये त्याचे कोटेशन्स तयार करू शकतो। आता आपण बघूया महत्त्वाचा ऑप्शन सबसिडी प्रकरणे। मित्रांनो, नवीन प्रकरणासाठी आपण नवीन एंट्री या बटनावर क्लिक करून
नुसते प्रकरणे या बटनावर क्लिक करून ओके येथे क्लिक करूया. कोटेशन बनवताना ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्याची माहिती टाकून ग्राफ बनवला होता, त्यानंतर दुसऱ्या पेजला आपण कोटेशन बघितले होते, तर इथे तिसऱ्या पेजला बिल येते आहे आणि दुसऱ्या पेजला काही माहिती भरून, उदाहरणार्थ उपविभागीय कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचं गाव, एकदा टाईप केल्यानंतर पुढच्या प्रकरणासाठी ते सेव्ह राहणार आहे. नंतर मात्र आपल्याला ते फक्त सिलेक्ट करायचे आहे. सिंचनाखालील शेतीचे क्षेत्रफळ आपण जो ग्राफ बनवला असेल त्याप्रमाणे ऑटोमॅटिकली येईल, पण त्या गटाचे 7/12 नुसार क्षेत्रफळ तसेच त्याच्या मालकीचे एकूण म्हणजेच 8 नुसार क्षेत्रफळ हे इथे आपल्याला टाकावे लागते. अशी थोडी माहिती भरल्याच्या नंतर व ग्राफ आणि बिल हे पूर्णतः बनवल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून नंतर आपले प्रकरण तयार होते. मग त्यानुसार आपण एक एक प्रकरणाची प्रिंट बघू शकतो. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत म्हणजे आपण आधीच जर कोटेशन बनवून ठेवलेले असतील तर त्यापैकी एखादी सिलेक्ट करून ओके बटनावर क्लिक केल्यास आपण आधी केव्हा हे कोटेशन बनवलेले असेल त्याचा ग्राफ व बिल हे जसेचे तसे सेव्ह राहते आणि ते आपल्याला प्रकरणामध्ये घेता येते. मग यात फक्त 2 नंबरच्या पेजवरती माहिती भरून आपण एका मिनिटाच्या आत प्रकरण बनवू शकतो व त्याची प्रिंटही काढू शकतो. एका सर्व्हेनुसार आत्तापर्यंत इरिगेशनच्या डीलर्स लोकांनी जे प्रकरणे बनवले आहेत त्यात ॲव्हरेज टाईम एका प्रकरणाला 4 मिनिटे असा लागलेला आहे. ग्राफची प्रिंट काढण्यासाठी इथे कच्चा नकाशा व नकाशा छपाई असे 2 ऑप्शन्स आहेत. कच्चा नकाशा या बटनावर क्लिक केल्यास तुम्ही प्रिंटरमध्ये जर ग्राफ पेपर टाकला असेल तर फक्त तुम्ही बनवलेला नकाशा त्यावर प्रिंट होईल. पण नकाशा छपाईमध्ये आलेखाच्या प्रिंट सहित तुम्ही बनवलेला नकाशा असे जे स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे प्रिंट येईल. त्या व्यतिरिक्त नवीन फॉर्मॅटनुसार संकल्प आराखडा प्रमाणपत्र यावर क्लिक केल्यास तुम्हाला ग्राफ सोबतच नवीन फॉर्मॅटमध्ये प्रिंट येणार. यात बऱ्याचशा पेजेसवर साक्षीदार, जमिनीचे वारसदार व विहीर मालक यांचे नावे लागतात. ते टाकण्यासाठी येथे सोय आहे. 3 स्टेपमध्ये हे प्रकरण पूर्ण होते व नंतर काही पेजेसला आपल्याला फोटो चिटकावा लागतो. तुम्ही जर मोबाईलमधून फोटो काढून कॉम्प्युटरमध्ये घेऊ शकत असाल तर ब्राउज बटनावर क्लिक करून तुम्ही तो फोटो सिलेक्ट करू शकता. मात्र यासाठी तो फोटो बिटमॅप फॉर्मॅटमध्ये असण्याची आवश्यकता आहे. बिटमॅपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही कुठलीही JPG फाईल एडिट करण्यासाठी ओपन केली तर तुम्ही त्याला सेव्ह ॲज करून सेव्ह ॲज टाईप 256 कलर बिटमॅप असे सिलेक्ट करून सेव्ह करावे. त्यानंतर ब्राउज या बटनावर क्लिक करून बिटमॅप फाईलला सिलेक्ट करा व ओपन करा.
त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दिसेल व प्रिंटमध्ये तो फोटो अशा प्रकारे येईल. मात्र त्यासाठी तुमच्याकडे कलर प्रिंटर असणे आवश्यक आहे. किरकोळ विक्री. किरकोळ विक्रीमध्ये नवीन एंट्री करण्यासाठी ॲड न्यू या बटणावर क्लिक करूया. सबसिडी प्रकरणांव्यतिरिक्त माल विक्रीसाठी किरकोळ विक्री हे ऑप्शन वापरता येईल. शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास शेतकरी हे ऑप्शन सिलेक्ट करा. यात शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट करून आपल्याला त्याचा आधार नंबर टाकता येऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या सब डीलरला विक्री करत असू तर इथे सब डीलरचे नाव सिलेक्ट करा आणि त्याचा GST नंबर टाका. त्यानंतर संच प्रकार निवडा. संच प्रकारानुसार इथे आयटम्स येतील. आयटम्सनुसार पुढे साईज येईल. आयटम्स व साईजनुसार त्याचा रेट येईल. त्यानंतर त्याचा किती क्वांटिटी आहे त्याची मीटर किंवा संख्या हे टाकून ॲड न्यू बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपण एकापेक्षा अनेक आयटम्स सेल करू शकतो. यात तुम्हाला आयटम वाईज डिस्काउंट पण टाकता येईल. सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करूया आणि प्रिंट काढण्यासाठी प्रिंट बटनावर क्लिक करूया. खरेदी डिलिव्हरी चलन या ऑप्शनमध्ये कंपनीकडून आपण माल खरेदी करून आल्यानंतर स्टॉक रिपोर्टमध्ये स्टॉक वाढण्यासाठी एंट्री करायची आहे. यात सुरुवातीला संच प्रकार निवडा. आपण खरेदी केलेला माल हा जर नॉन ISI आयटम्स असतील तर तसे सिलेक्ट करा. चलन नंबर किंवा इनवॉइस नंबर याच्यात टाका. जर तुम्हाला ओपनिंग स्टॉक म्हणून एंट्री करायची असेल तर इथे सुरुवातीचा साठा असे सिलेक्ट करा. ज्या कंपनीचा माल खरेदी केला असेल त्या कंपनीचे नाव सिलेक्ट करा. संच प्रकारानुसार येथे आयटमची नावं येतील. आयटमच्या नावानुसार सायझेस येतील. ते सिलेक्ट करून आपण किती खरेदी केलेली आहे ती क्वांटिटी किंवा मीटर संख्या टाका. नंतर परचेस रेट टाका. जर तुम्हाला आयटम वाईज डिस्काउंट मिळाला असेल तर ते सिलेक्ट करा आणि नवीन ॲड या बटनावर क्लिक करा. एकापेक्षा अनेक आयटम्स परचेस केले असल्यास याप्रमाणे दुसरा आयटम सिलेक्ट करून त्याची क्वांटिटी, रेट, डिस्काउंट, GST असे सगळे चेक करून नवीन ॲड बटनावर क्लिक करा. नंतर कंपनीने दिलेले परचेस बिल व येथील रक्कम मॅच करा. त्यासाठी कंपनीने गाडी भाडे लावले असेल किंवा इतर चार्जेस लावले असतील तर ते त्याप्रमाणे टाका व रक्कम मॅच करा. नंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा. सर्व रिपोर्ट्स या ऑप्शनमध्ये आपण केलेल्या सर्व एंट्रीजचा इफेक्ट पाहावयास मिळतो. यात GR नुसार विविध प्रकारचे प्रस्ताव रिपोर्ट्स, अ ब ड ई मधील प्रपत्र, कृषी अधिकाऱ्यांना लागणारे विविध स्टॉक रिपोर्ट्स, रजिस्टर्स, शेतकऱ्याकडील बाकी असे रिपोर्ट्स बघायला मिळतात. बरेचसे जास्त कॉलम्स असलेले रिपोर्ट्स एक्सेल फाईलमध्ये घेता येतात व काही रिपोर्ट्सची लगेच प्रिंट काढता येते. उदाहरणार्थ
प्रस्ताव रिपोर्ट. यात आपण कंपनी सिलेक्ट करू शकतो. तुम्हाला तालुका वाईज रिपोर्ट पाहिजे की मंडळ वाईज की उपविभागीय वाईज, त्यानुसार ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर सनचे प्रकार, बिल क्रमांकाचा कॉलम हवा असल्यास तसा ऑप्शन सिलेक्ट करा. वितरकाचे नाव म्हणजेच तुमचे डीलरचे नाव जर हेडिंगमध्ये हवे असल्यास तसे ऑप्शन सिलेक्ट करा व रिपोर्ट बटनावर क्लिक करा. किंवा त्याचा रिपोर्ट तुम्ही एक्सेलला पण देऊ शकता. आता आपण बघूया ज्या रिपोर्टच्या नावामुळे आपल्या सॉफ्टवेअरला भारत इरिगेशन 48 असे म्हटले जाते, तो 48 कॉलमचा रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये रिटेल सेलचा इफेक्ट घ्यायचा आहे का, मागच्या वर्षीचा स्टॉकचा रिपोर्ट ओपनिंग स्टॉक म्हणून दिसला पाहिजे का, तुम्ही जर पोकरा सॉफ्टवेअर घेतले असेल तर त्याचा प्रकरणांचा इफेक्ट या रिपोर्टमध्ये दिसायला हवे का, असे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर वर्ष सिलेक्ट करा. जर तुम्हाला मंथली रिपोर्ट हवा असेल तर त्याप्रमाणे तारीख सिलेक्ट करा, कंपनी सिलेक्ट करा आणि शो रिपोर्ट या बटनावर क्लिक करा. एक्सपोर्ट टू एक्सेल या बटनाच्या सहाय्याने कितीही मोठा रिपोर्ट असेल तरी तो एक्सेलच्या फाईलमध्ये घेता येतो. येथे 48 कॉलम्स, 36 कॉलम्स, 42 कॉलम्स, 28 कॉलम्स आणि 41 कॉलम्स असे वेगवेगळ्या कॉलम्सचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण यात रिपोर्ट्स ठेवले आहेत. हे रिपोर्ट्स कोणत्याच अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये कधीच निघू शकत नाहीत आणि ते मॅन्युअली बनवताना मात्र खूप वेळ आणि पैसा वाया जातो. अशा प्रकारे सबसिडी प्रकरणांची ग्राफ व बिलासहित प्रिंट काढणे या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या एंट्रीपासून ते कृषी अधिकाऱ्यांना लागणारे रिपोर्ट्सपर्यंत असे परिपूर्ण वेळ वाचवणारे व फायदा करून देणारे एकमेव सॉफ्टवेअर म्हणजेच भारत इरिगेशन 48+ हे सॉफ्टवेअर आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे अधिकारी सबसिडी प्रकरणांच्या पेजेसमध्ये सतत बदल सांगत असतात. त्यांचे बरोबरच आहे. आपल्याला मात्र अशा वेळेस काय करावे ते सुचत नाही. सबसिडी प्रकरणामध्ये काहीही बदल अधिकाऱ्यांनी सांगितला असल्यास आम्हाला संपर्क करा. आम्ही त्या कामाच्या प्रकारानुसार काही वेळ घेऊन ते काम करून देतो. तुमचा कॉम्प्युटर ऑनलाईन घेऊन केलेले बदल तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यासाठी आपले सर्व्हिस सेंटर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उपलब्ध असते. सॉफ्टवेअर घेतल्यानंतर 1 वर्ष ही सर्व्हिस फ्री असते. त्यानंतर सर्व्हिस हवी असल्यास AMC भरून आपल्याला सर्व्हिस अपडेट्स पुन्हा 1 वर्षापर्यंत मिळतात. आमच्या या सर्व्हिसमुळेच इतक्या वर्षांपासून आम्ही इरिगेशन डीलरला त्यांच्या व्यवसायात भरभराट होण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहोत. यातच आमचे समाधान आहे. धन्यवाद.